7 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 12वीचा जॉग्रफीचा पेपर जर तुम्ही असा लिहिला तर यामध्ये नक्कीच तुम्हाला 80 पैकी 75च्या वर मार्क्स हे नक्कीच मिळतील. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सर्वप्रथम तुमचा 80 मार्क्सचा पेपर आहे, त्यामध्ये बोर्डाला कशाप्रकारे प्रेझेंटेशन करायचं असतं, त्यानंतर बोर्डाला कशा प्रकारची उत्तरपत्रिका अपेक्षित असते, टॉपर येणारे विद्यार्थी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहितात, त्यांची अभ्यास करण्याची पद्धत काय असते, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर पाहूयात. तर तुमचा जॉग्रफी विषयाचा पेपर हा 7 मार्च 2026 रोजी होणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 3 तास वेळ देण्यात येणार आहे. तुमचा जॉग्राफीचा पेपर हा स्कोरिंग विषयाचा पेपर असल्यामुळे तुम्हाला यामध्ये नक्कीच 80 पैकी 75 मार्क्स हे पडू शकतात. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पेपर जर असा लिहिला तर तुम्ही नक्कीच यामध्ये सुद्धा चांगला स्कोर कराल. तर चला तर पाहूयात. तर सर्वप्रथम पहा, तुमचा जो प्रश्न क्रमांक 1 असणार आहे तो उत्तरपत्रिकेच्या उजव्या पानावर मेन चौकटीत लिहायचा आहे आणि जो एकूण तुमचा 20 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये कशा प्रकारचं त्या 20 मार्क्सचं डिव्हिजन असणार आहे पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 1 ए जो असणार आहे तो पहा तुमचा असणार आहे की कंप्लीट द वर्ड चेन अँड रिराईट इन अ आन्सर पेपर. तर तुम्हाला ही वर्ड चेन काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे आणि ती तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा काय करायची आहे, लिहायची आहे. तर इथं पाहू शकता, फक्त तुम्हाला ऑप्शन्स अजिबात लिहायचं नाही किंवा त्याचं उत्तर अजिबात लिहायचं नाही, तर तुम्हाला विथ ऑप्शन आणि त्याचा आन्सर इथं लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता, जो तुमचा क्वेश्चन नंबर 1 ए असणार आहे तो एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 कॉलम असे देणार आहेत आणि त्याचं वर्ड चेन, त्याच्या आन्सरची अशी वर्ड चेन तयार करून तुम्हाला परत उत्तरपत्रिकेमध्ये हे काढायचं आहे कॉलम्स आणि असं उत्तर लिहायचं आहे. तर पहिली पाहू शकता, ए मधला पहिला जो आहे पहा, सी ट्रान्सपोर्टेशन, त्याचं बी मधलं उत्तर काय येणार आहे, तर सी डेव्हलपमेंट ऑफ पार्ट्स. ते तुम्हाला शोधून त्याचं उत्तर योग्य काय आहे ते शोधून तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि त्यानंतर सी मधलं देखील योग्य उत्तर तुम्हाला तिथं शोधून विथ ऑप्शन असं लिहायचं आहे. फेवरेबल फॉर अ ट्रेड. तर यासाठी तुमचा 1 मार्क्स असणार आहे पहा. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 ए मधला पहिला प्रश्नात 1 मार्क्स असा मिळणार आहे. त्यानंतर सेकंडचा देखील अशीच वर्ड चेन तयार करायची आहे. वर्किंग पॉप्युलेशन, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, 15 to 5 जी एज ग्रुप. त्यानंतर त्याचं सी मधलं काय येणार आहे उत्तर, तर अवेलेबिलिटी ऑफ अ ह्युमन पॉवर. त्यानंतर तिसरं जे असणार आहे ती देखील वर्ड चेन तुम्ही पाहू शकता. ब्रोकन कोस्टलाईन, प्लँक्टॉन आणि सुटेबल फिशिंग एरिया. यामध्ये ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर पहा, 4 जो असणार आहे तो माथेरान टुरिझम टर्शरी ॲक्टिव्हिटीज. 5 जो असणार आहे तो पेडिओलॉजी, फॉर्मेशन ऑफ सॉईल अँड इट्स अ कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचा सी मधला फिजिकल जिओग्राफी. यामध्ये जर तुम्ही एक कोणतीही वर्ड चेन चुकला, समजा तिसऱ्याचं तुम्ही उत्तर जर तुम्हाला सापडलं नाही, तुम्ही तिथं चुकीचं लिहिला, तर तुमचं काय होऊ शकतं, तर त्यामध्ये उत्तर हे जाऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितच अगदी त्याचं योग्य उत्तर लिहून तुम्हाला ऑप्शनसहित ते उत्तर लिहायचं आहे. जर तुम्ही असं व्यवस्थित अगदी टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 1 जो बी असणार आहे तो तुमचा स्टेट द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स देणार आहेत आणि ते फक्त तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स आहेत का नाही ते सांगायचं आहे. तुम्हाला स्टेटमेंट्स अजिबात परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही, परंतु इथे मी तुम्हाला स्टेटमेंट्स कोणते आहेत जेणेकरून तुम्ही देखील याचा अभ्यास करून हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स तुम्ही करू शकता. तर इथं पाहू शकता, हे देखील क्वेश्चन नंबर 1 जो बी असणार आहे हा देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे पहा. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज सेम एव्हरीवेअर. तर याचं काय असणार आहे उत्तर, फॉल्स असणार आहे. दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. तर टॉपर्स जे विद्यार्थी असतात ते स्टेटमेंट लिहून परत काय करतात, तर दिलेले स्टेटमेंट हे फॉल्स आहे असं लिहितात, जेणेकरून प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित दिसतं आणि त्याचं एक इम्प्रेशन तुमच्या पेपरचं एक्झामिनरवर पडत असतं. त्यानंतर सेकंड वन पाहू शकता, जॉग्राफिकल डायव्हर्सिटी इज अ नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ट्रेड. तर दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. तुम्ही फक्त ट्रू ऑर फॉल्स एवढं लिहिलं तरी चालेल, परंतु क्वेश्चन नंबर लिहायला विसरायचं नाही की पहिल्याचं फॉल्स आहे, दुसऱ्याचं फॉल्स आहे.
त्यानंतर थर्ड वन पहा, रिजनल डेव्हलपमेंट इज अ डिपेंडेंट ऑन फिजिकल सेटिंग, तर दिलेले स्टेटमेंट हे ट्रू आहे. त्यानंतर बघा, 4 इज द नेचर ऑफ जॉग्राफी इज अ डायनामिक, दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. त्यानंतर 5वा जो असणार आहे तो पहा, नेचर ऑफ ह्युमन जॉग्राफी इज अ इंटरडिसिप्लिनरी, तर हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. तर आपण पाहिलं एकूण 5 स्टेटमेंट्सपैकी 2 स्टेटमेंट फॉल्स असणार आहेत, पहिले 2 आणि 3, 4, 5 हे ट्रू असणार आहेत. तर तुम्ही असं व्यवस्थित जर लिहिलं तर तुम्हाला इथे 5 पैकी 5 हे मार्क्स मिळणार आहेत, जे ट्रू फॉल्सवरती बेस्ड असणार आहे. तुमच्या जे पाठ्यपुस्तकातील भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातीलच कोणत्याही चॅप्टरवरचे हे ट्रू और फॉल्सचे स्टेटमेंट येणार आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला ते लिहायचं आहे. जर तुम्ही इथे काढाकोड केला तर तुम्हाला इथे मार्क्स मिळणार नाहीत. एकदाच काय ते फॉल्स किंवा ट्रू हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर जो 1C असणार आहे तो देखील 5 मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे तर प्रत्येक घटकामध्ये 4 हे घटक देणार आहेत आणि त्यातील इनकरेक्ट फॅक्टर म्हणजेच चुकीचा घटक ओळखा, असा तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, इनकरेक्ट फॅक्टर असणार आहे पहिल्यातला मायनिंग. त्यानंतर सेकंड वन मधला काय असणार आहे तर मोअर अवेलेबिलिटी ऑफ आयर्न आर कोल. त्यानंतर तिसरा असणार आहे पर्थ सिडनी. चौथा असणार आहे रोम, हा इनकरेक्ट फॅक्टर असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 1C मधला 5 असणार आहे, जो इनकरेक्ट फॅक्टर असणार आहे तो असणार आहे हेकॅक्टियस. तर आपण क्वेश्चन नंबर 1C जो एकूण 5 मार्क्सचा होता तो देखील पाहिला, ज्यामध्ये तुम्हाला अचूक किंवा वेगळा घटक ओळखा आणि फक्त तुम्हाला त्याचं ऑप्शन आणि विथ त्याचा आन्सर लिहायचा आहे. अजिबात आहे असे प्रश्न लिहित बसायचे नाहीत. जर तुम्ही ते लिहित बसला तर तुमचा सगळं वेळ जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त जे अचूक घटक आहेत तेवढंच त्यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये असं व्यवस्थित अगदी क्वेश्चन नंबर घालून लिहायचं आहे. त्यानंतरचा पहा, शेवटचा जो असणार आहे क्वेश्चन नंबर 1B पाहिला, C पाहिला, A पाहिला, जो एकूण 5-5 मार्क्ससाठी असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 1D जो असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठीच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय देणार आहेत तर एखादं 4 घटक देणार आहेत आणि त्याचं काय करा तर व्यवस्थित अगदी असेंडिंग ऑर्डरनं त्याचं अरेंजमेंट करा. तर इथं पाहू शकता 1 मार्क्ससाठी काय विचारलेलं आहे. एकूण तुमचा 1D जो असणार आहे प्रश्न 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे असू शकतात तर पाहू शकता तुम्ही. पहिला, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंटल पॉप्युलेशन अकॉर्डिंग टू असेंडिंग ऑर्डर. तर पाहू शकता तुम्हाला ABCD असे ऑप्शन्स देणार आहेत आणि ते योग्य असे असेंडिंग ऑर्डरनं तुम्हाला अरेंज करायचे आहेत. तर इथं C पहिला येणार आहे साऊथ अमेरिका, नंतर B येणार आहे नॉर्थ अमेरिका, Aला येणार थर्ड वन येणार आहे आफ्रिका आणि फोर्थ वन येणार आहे आशिया. तर यासाठी 1 मार्क्स मिळणार आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित. जर तुम्ही फक्त असे ऑप्शन्स लिहिले तर अजिबात मार्क्स मिळणार आहेत. विथ त्याचा आन्सर असंच लिहायचं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये आणि ते 1 मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर पहा, जो दुसरा असणार आहे तो असणार आहे तो देखील तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित अगदी ऑर्डरप्रमाणे लिहायचं आहे. तर टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज अकॉर्डिंग टू कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तर तुम्हाला हे कसं देणार आहे, जम्बल्ड ऑर्डरमध्ये तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेमध्ये देणार आहेत आणि विथ देअर करेक्ट स्टेटमेंट्स, विथ देअर करेक्ट ऑर्डर सिक्वेन्स ते तुम्हाला लावायचं आहे. विथ देअर ऑप्शन्ससुद्धा लिहायचं आणि त्याचं आन्सरसुद्धा लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज अकॉर्डिंग टू कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तर पहिले येणार आहे B ऑप्शन विथ मायक्रो, C असणार आहे स्मॉल स्केल, त्यानंतर A असणार आहे तो मीडियम आणि D1 असणार आहे तो लार्ज स्केल. यासाठी देखील 1 मार्क्स हे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पहा, तिसरा असणार आहे तो देखील तुम्हाला इनकरेक्ट ग्रुप ओळखायचा आहे. बघा, तुम्हाला 4 ग्रुप असे देणार आहेत आणि त्यातीलच तुम्हाला 3 करेक्ट असणार आहेत आणि 1 इनकरेक्ट असणार आहे, जो फक्त तुम्हाला ओळखून उत्तरपत्रिकेमध्ये असं लिहायचं आहे. पहा, तर ग्रुप काय असणार आहे तर मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. हे जो आहे तो ग्रुप जो तुम्हाला गट दिलेला आहे हा चुकीचा आहे. का चुकीचा आहे ते आपल्याला अजिबात लिहायचं नाही. फक्त त्यातला चुकीचा घटक ओळखून चुकीचा ग्रुप जो असणार आहे तो ओळखून तुम्हाला लिहायचा आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा, तुम्हाला काय करणार आहेत तर 4 असे ग्रुप्स देणार आहेत आणि 3 ग्रुप्स असणार आहेत ते इनकरेक्ट असणार आहेत आणि त्यातला करेक्ट ग्रुप तुम्हाला ओळखून लिहायचा आहे. तर यामध्ये पाहू शकता टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन हा करेक्ट ग्रुप असणार आहे आणि यासाठी तुम्हाला 1 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा, 5 जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला परत काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे ते दिलेलं वर्ड्स इन सिक्वेन्सनं. तर पहिला जो येणार आहे तो टोकियो, त्यानंतर
B1 जो असणार आहे तो दिल्ली, त्यानंतर C1 जो असणार आहे तो डी ऑप्शनचा लंडन, आणि शेवटचा जो येणार आहे तो पहिला ऑप्शनचा ए न्यूयॉर्क. तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण 5 मार्क्ससाठी हा D1 प्रश्न असणार आहे. आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात जे इम्पॉर्टंट्स आहेत मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित अगदी परीक्षेसाठी प्रिपरेशन करायची आहे आणि असंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर जो 2 असणार आहे तो तुमचा एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला गिव्ह जॉग्राफिकल रिझन्स विचारण्यात येणार आहेत. म्हणजेच भौगोलिक कारणे लिहा. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी ते काय करायचं आहे, तर एकूण तुम्हाला 6 देणार आहेत आणि त्यातील तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. बघा, प्रत्येकाला 3-3 मार्क्स असल्यामुळे त्याचं उत्तर कसं लिहायचं तर पाहूयात. तर पहिला जो आहे तो पहा, पॉप्युलेशन इन्क्रीजेस बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. तर याचं उत्तर गिव्ह रिझन्स द्यायचं आहे. तर इथं पाहू शकता 4 अगदी ओळीत तुम्हाला इथं मी उत्तर लिहिलेलं आहे. असंच तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे आणि 3 मार्क्सचे घेऊन जायचे आहेत. The development of roads and railways makes the region more accessible. Such areas provide favorable conditions for the development and manufacturing industries which generate employment. Therefore, people from different regions migrate in search for jobs. Thus, such areas become densely populated. Gangetic Plain of India where the density of roads and railways is highest in India. तर यामध्ये तुम्ही एखादं एक्झाम्पल दिलं तर देखील तुम्हाला मार्क्स हे वाढणार आहेत. तर एकूण हा किती तुमचा 3 मार्क्सचा प्रश्न असणार. एकूण तुमचा 3 मार्क्सचा प्रत्येकी प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला एकूण किती 4 प्रश्न सोडवायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही असं अर्ध पेज भरून जरी 4 किंवा 5 पॉईंट्समध्ये उत्तर लिहिलं तर तुम्हाला इथं 3 पैकी 3 ह्या प्रश्नाला मार्क्स मिळून जाणार आहेत. तर इथं पाहू शकता लास्टला तुम्ही लिहू शकता देअर फॉर पॉप्युलेशन इन्क्रीजेस बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. तर अशा प्रकारे 3 मार्क्सचा हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे जो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर गिव्ह जॉग्राफिकल रिझन्समधला सेकंड वन 3 मार्क्ससाठी सोडवलेला पहा कशा प्रकारचं त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आर फाउंड इन रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट्स ऑफ कोकण रिजन. तर कोकण रिजनमधले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे काय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या असतात त्या तिथं का आढळतात तर याचं कारण लिहायचं आहे. पहा कारण कसं लिहिलेलं आहे पहा. मेनी फ्रूट्स लाईक अ मँगो, कॅश्यू नट्स एक्सेट्रा आर प्रोड्युस्ड इन द कोकण रिजन. Ratnagiri and Sindhudurga districts are known for horticulture. They are major mango, jackfruit, cashew and producing districts of Maharashtra. त्यानंतर थर्ड वन पहा पॉईंट. ऑल these fruits are raw materials in the fruit processing industry. These regions also connect with the cities like Mumbai, Pune, etc. So the market facility is also available. Therefore, fruit processing industries are found in Ratnagiri and Sindhudurga districts of Konkan region. त्याचं साधं उत्तर तुम्हाला व्यवस्थित अगदी 4 ते 5 पॉईंट्समध्ये जर तुम्ही लिहिला तर इथे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्सचे मिळणार आहेत. तर एकूण तुम्हाला मी सांगितलेले आहेत कोणतेही 4 सोडवायचे आहेत. बघा गिव्ह जॉग्राफिकल रिझन्सचे प्रश्न आणि तुम्हाला एकूण 6 असणार आहेत आणि 2 ऑप्शनला असणार आहेत. 6च्या 6 लिहित बसायचं नाही, फक्त किती एनी 4 विचारले आहेत त्यामुळे फक्त 4च लिहायचे आहेत. आणि इथं क्वेश्चन नंबर 2ला जो असणार आहे गिव्ह जॉग्राफिकल रिझन्सवरता तिथं 12 मार्क्सचे मिळवून जायचे आहेत असे पॉईंट्स लिहून. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो 3 असणार आहे तो तुमचा डिफरन्शिएट बिटवीन. तर हा देखील तुमचा किती मार्क्स असणार आहे 9 मार्क्ससाठी असणार आहे. पहा पहिला जो होता क्वेश्चन नंबर 1 जो होता तो एकूण 20 मार्क्ससाठी. बी जो होता तो क्वेश्चन नंबर 2 जो होता तो एकूण 12 मार्क्ससाठी आणि 3 जो असणार आहे तो 9 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर फरक स्पष्ट करायचा आहे. कोणत्याही 3 प्रश्नाचा तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे आणि तुम्हाला किती देणार 5 देणार आहेत प्रश्न म्हणजे 2 ऑप्शनला असणार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर कशा प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला असा टेबल क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट कशामध्ये फरक स्पष्ट करायचं आहे ते व्यवस्थित अगदी त्याचं हेडिंग लिहायचं आहे आणि क्वेश्चन नंबर लिहायला विसरायचे नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता 3 मार्क्ससाठी मी एक प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. असाच प्रश्न तुम्हाला 7 मार्च 2026 रोजी येणार आहे. तर प्लांटेशन ॲग्रिकल्चर आणि एक्सटेन्सिव्ह कमर्शियल ॲग्रिकल्चरमधला आपल्याला डिफरन्स काय करायचा आहे लिहायचं आहे. तर कशा प्रकारे लिहायचं आहे पाहू शकता. तर इथे पॅरेग्राफमध्ये अजिबात लिहायचं नाही, तर पॉईंट वाईज लिहायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला 3 पैकी 3 हा प्रत्येक प्रश्नात हे तुम्हाला काय उत्तर हे
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पॉईंट वाईज लिहायचं आहे आणि 3पैकी 3 मार्क्स हे प्रत्येक प्रश्नात घेऊन जायचं आहे. तर इथं पाहू शकता प्लांटेशन ॲग्रिकल्चरमध्ये काय येणार, डेव्हलप्ड इन ट्रॉपिकल रिजन्स आणि इथं डेव्हलप्ड इन टेम्परेट रिजन्स. लेबर इंटेन्सिव्ह फार्मिंग मशिनरी इज मोर युज्ड, ओनली क्रॉप्स आर ग्रॉन, कमर्शियल ॲनिमल रेअरिंग इज ऑल्सो डन विथ युझिंग अलॉंग विथ फार्मिंग, टी कॉफी अँड spices are important crops, wheat and maize are important crops. This type of agriculture is practiced in Malaysia, India, Sri Lanka, Indonesia. कुठं कुठं आढळते प्लांटेशन ॲग्रिकल्चर. तसेच एक्सटेन्सिव्ह कमर्शियल ॲग्रिकल्चर हे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये आढळते. त्यानंतर पाहू शकता 6वा जो पॉईंट एकूण 6 पॉईंट्समध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहिला तरच तुम्हाला किती 3 मार्क्सचे भेटून जाणार आहेत. व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क्स, एग्स, मीट्स, फिश आर mainly grow in plantation agriculture, and fruits, flowers, medicinal plants, ornamental plants etc are produced for a commercial use. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित अगदी टेबलकडून एकूण तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे जे प्रत्येकी 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. एकूण 9 मार्क्सचा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर जो 4 असणार आहे तो तुमचा किती मार्क्स असणार आहे, तर एकूण 6 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 4A मधला 6 मार्क्स असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 4B मधला किती 5 मार्क्ससाठी असणार आहे. असा एकूण क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे 11 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिला पाहूया 6 मार्क्ससाठी काय असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एखादं जगाचा नकाशा देणार आहेत आणि त्यावर तुम्हाला ठिकाण हे तिथं काय करायचं आहे, तर व्यवस्थित अगदी ओळखून ते ठिकाण कुठे आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर इथं ऑस्ट्रेलिया, त्यानंतर स्वीडन, न्यूयॉर्क, त्यानंतर मुंबई, मायनिंग एरिया इन अरेबियन सी, त्याच्यामध्ये मुंबई आणि पनामा कॅनल हे तुम्हाला दिलेला जगाच्या नकाशात दाखवायचं आहे. तर तुम्हाला एक फॉर्मॅटमध्ये मी दाखवते कशा प्रकारे नकाशा असतो. तर तुम्ही इथं पाहू शकता जगाचा नकाशा हा असं तुम्हाला परीक्षेमध्ये दिलं जातं आणि तिथं व्यवस्थित अगदी तुम्हाला इथे इंडेक्स काढायचे. तर इथं मराठीमध्ये दाखवले परंतु तुम्हाला इंग्रजीमध्ये इथे इंडेक्स काढायचं आहे आणि विथ देअर सिम्बॉल्स आणि त्याचं काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित नावं लिहायची आहेत आणि त्याचं नंबरिंग करायचं आहे. जर नंबरिंगनुसार तुम्ही ते जगाच्या नकाशात दाखवलं तरी तुम्हाला इथे इंडेक्स काढावाच लागतो आणि ते तुम्हाला 6 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अगदी दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हा पेन्सिलनंच काय करायचं आहे, तर जगाचा नकाशा भरायचा आहे. अजिबात पेनाचा इथं कुठेही वापर करायचा नाही. तर तुम्ही इथं पाहू शकता पेन्सिलचाच वापर करून तुम्हाला जे सिम्बॉल्स त्या सिटीसाठी किंवा त्या देशासाठी कसे दाखवले ते त्याचा वापर तुम्ही व्यवस्थित करायचा आहे आणि इथं 6 मार्क्स हे घेऊन जायचं आहेत. आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला यामध्ये देखील 8 असणार आहेत आणि तुम्हाला 6 हे प्रश्न यातले सोडवायचे आहेत. तुम्ही 8 पण दाखवलं तरी चालेल कारण दोन्ही ऑप्शन्सला असणार आहेत. तर तुम्हाला वाटत असेल एखादा चुकत असेल तर तुम्ही 8ही प्रश्न व्यवस्थित अगदी जगाच्या नकाशात दाखवायचा आहे. त्यानंतर पाहू शकता जो क्वेश्चन नंबर 4B असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, तर एक ग्राफ देणार आहेत तुम्हाला आणि त्यावरील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत एकूण 5 मार्क्ससाठी. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी ग्राफवरचे प्रश्न तिथंच उत्तर असणार आहेत. जर तुम्हाला ग्राफ रीडिंग व्यवस्थित येत असेल आणि तिथंच उत्तर असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये देखील 5 मार्क्स घेऊन जायचे आहेत. तर खूप छोटे असणार आहेत बघा, आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये त्याची उत्तरं असणार आहेत. त्यामुळे त्या 5 मार्क्ससाठी हा प्रश्न कोणीही स्किप करायचं नाही. खूप तुमचा जिओग्राफीचा पेपर हा सोपा असणार आहे. असं तुम्हाला जर कळालं की कोणते प्रश्न किती मार्क्ससाठी आहेत आणि कसं उत्तर लिहायचं आहे तर तुम्ही नक्कीच यामध्ये चांगला स्कोर हा कराल. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 जो असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट लिहायचे आहेत. तर एकूण 4 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत आणि प्रत्येकी किती तुमचा 3-3 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. तर इथं 12 मार्क्सचा हा शॉर्ट नोट्सचा प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर 4 प्रश्न हे सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 3-3 मार्क्स हे असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्हाला तिथे ऑप्शन्सला देखील 2 एक्स्ट्रा असणार आहेत परंतु जे तुम्हाला सोपे वाटतील त्यातले 4च तुम्हाला निवडून लिहायचं आहे, चूज करून लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता जो 3 मार्क्सचा पहिला आहे पहा, इम्पॅक्ट ऑफ रिलीफ ऑन पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. तर इथं पाहू शकता उत्तर कशाप्रकारे पॉईंट वाईज जर लिहिला तर तुमचं मार्क्स कुठेही जाणार नाहीत. जरी तुम्ही पॅरेग्राफमध्ये लिहिलात तरी काही हरकत नाही परंतु जर पॉईंटमध्ये लिहिलात तर ते प्रेझेंटेशनसाठी व्यवस्थित दिसणार आहे. तुमचे मार्क्स देखील पॉईंट्स वाईज लिहिल्यामुळे तुमचे मार्क्स देखील ग्रो होणार आहेत. त्यानंतर पहा सेकंड वन जो आहे तो स्किल ऑफ जिओग्राफर हा देखील शॉर्ट नोट्ससाठीच प्रश्न असणार आहे आणि हा देखील अगदी व्यवस्थित सोडवलेला आहे पहा. तर एकूण तुम्हाला 4 सोडवायचे तिथं 2
2 जे इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. तर एकूण तुमचा क्वेश्चन नंबर 5 जो असणार आहे तो किती 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट नोट्सचे 4 अटेंड करायचे आहे, प्रत्येकी 3-3 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर बघा जो क्वेश्चन नंबर 6 असणार आहे तो तुमचा असणार आहे, तर पहिला जो असणार आहे तो असणार आहे तुमचा ए जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, ज्यावर तुम्हाला काय करणार आहेत, पॅसेज देणार आहेत आणि तुम्हाला त्या पॅसेजवरचे काय करणार आहेत, क्वेश्चन्स विचारणार आहेत ते आणि त्याचं तुम्हाला उत्तर हे शोधून तिथं लिहायचं आहे. तर इथं दाखवलेलं नाही कारण तो खूप सोपा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे आणि ते फक्त शोधून लिहायचं आहे, जो क्वेश्चन नंबर 6 ए असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 6 जो बी असणार आहे तो तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 आकृत्या काढायच्या आहेत. ड्रॉ डायग्राम्स ऑफ द गिवन क्वेश्चन्स. तर इथं पाहू शकता 2 डायग्राम्स काढायचे आहेत, प्रत्येकी 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. जॉग्राफिक ट्रान्झिशन थेअरी अँड इट्स अ व्हेरियस स्टेजेस. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी डायग्राम पेन्सिलनेच काढायचे आहेत, पेनचा वापर करायचा नाही. टाईम, टोटल पॉप्युलेशन, नॅचरल इन्क्रीजेस हे जे व्यवस्थित अगदी त्याचं हेडिंग द्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला काय म्हणतात त्याची नावं व्यवस्थित जर लिहिला तर यामध्ये देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे घेऊन जाऊ शकता. तर क्वेश्चन नंबर 6 ए होता तो तुमचा पॅसेजवरचा होता आणि क्वेश्चन नंबर 6 बी असणार आहे तो तुमचा डायग्रामवरचा असणार आहे. जे तुम्हाला भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्या व्यवस्थित करून जावा आणि इथे तुम्हाला कोणतेही 2 डायग्राम्स काढायचे, अजिबात तिसरी पण त्यात तिन्ही पण काढत बसायचे नाहीत, कोणतेही 2च काढायच्या आहेत. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 7 जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला आन्सर द क्वेश्चन्स इन अ डिटेल. तर तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2च ऑप्शन्स असणार आहेत. पहा, ए आणि बी. तर यामधला एकच एनीवन अटेम्प्ट करायचा आहे, जो एकूण 8 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहे. त्यामुळे याचे उत्तर तुम्हाला इन डिटेलमध्ये एक पेज भरून तुम्हाला लिहायचं आहे. तिथं पाहू शकता. तर आन्सर इन डिटेलमध्ये तुम्हाला 8 मार्क्सचा हा प्रश्न असल्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये देखील वेळ हा जास्त लागणार आहे. तर इथं एक एक्झाम्पल तुम्हाला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो दिलेला आहे. पहा, याचं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये अजून वाढवायचं आहे. तिथं पाहू शकता, इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर इज मोस्ट कॉमनली performed in Asian countries. Farms are small, the farms are well farmed. Small farms account for the majority of production on the farm. All works is done manually because it is a performing heavily populated areas. Labor is readily available. It is contingent on monsoon rainfall in other regions. Irrigation systems are also used. तर अशा प्रकारे 8 मार्क्सचा प्रश्न तुम्हाला एकूण ॲटलिस्ट 10 to 12 पॉईंट्समध्ये लिहायचा आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला उत्तरे वाढवून लिहायचं आहे आणि ज्याला 8 मार्क्स असणार आहे त्यामुळे इथे वेळ जातो. तर अशा प्रकारे 3 तासाचा जो 80 मार्क्सचा पेपर आहे, अशा प्रकारे प्रश्नाचं डिव्हिजन केलेलं आहे आणि तुम्ही कशाप्रकारे याची उत्तर लिहायचं हे देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.